नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या शेतकरी बांधवांसाठी काही महत्त्वाच्या अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर यातील एक सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट म्हणजे की जी काही आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांना PM किसान सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, तर ती लवकरच पूर्ण होणार असून येत्या 24 तारखेला हा हप्ता आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. परंतु मित्रांनो, यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी आता त्यांचं शेतकरी ओळखपत्र म्हणजेच की फार्मर ID कार्ड काढणे गरजेचं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी कार्ड काढले नसेल त्या शेतकऱ्यांना इथून पुढे या योजनेचा लाभ आहे तो मिळणार नाही. आणि येत्या सोमवारी हा जो काही पैसा आहे, तर या PM किसान सन्मान निधीचे पैसे जे आहेत ते आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे आहेत ते जमा करण्यात येणार आहेत. त्यासोबतच येत्या सोमवारपासून जे काही आपले धान उत्पादक शेतकरी आहेत त्यांचं जे काही प्रोत्साहन अनुदान आहे, तर ते सुद्धा आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आणि त्यासोबतच जे शेतकरी आपल्या कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये, तर अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहत आहोत. आणि ती म्हणजे की आता शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही अशी ग्वाही आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हणजेच की दिनांक 17 तारखेला जळगाव येथील एका कार्यक्रमामध्ये दिली आहे. त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा मागच्या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शेतकऱ्यांचं नुकसान करणारा निर्णय राज्य सरकार घेणार नाही अशी ग्वाही दिली होती. आणि राज्याच्या प्रमुख पदावर बसलेल्या दोन नेत्यांच्या ग्वाहीमुळे शेतकऱ्यांना मात्र अजूनसुद्धा दिलासा जो आहे तो मिळाला नाही. कारण की आपल्या सोयाबीनच्या हमीभाव खरेदीला मुदतवाढ मिळावी, त्यासोबत कापूस खरेदी केंद्राची संख्या वाढवून फरदड कापूस हमीभावाने खरेदी केला जाईल अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु प्रत्यक्षात मात्र अद्यापही शेतकरी हिताचा निर्णय जे आहे ते प्रतीक्षेत आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे की राज्य सरकार जे काही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे, तर हिचे सुद्धा पैसे कधी येणार या संदर्भात सुद्धा अजून कुठली अपडेट आलेली नाही. तर एक सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट की आपली आता ज्या काही विधानसभा निवडणुका झाल्या होत्या, तर या विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू, त्यांचा सातबारा पुरा करू असं आश्वासन आपल्या राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शेतकरी बांधवांना दिलं होतं. आणि त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांनी बिचाऱ्यांनी या निवडणुकीमध्ये सरकारला जी आहे तर ती साथ दिली होती. आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या साथीमुळे निवडणुकीचा जो काही निकालसुद्धा लागला होता आणि यामध्येच महाविकास आघाडीचं सरकार जे आहे तर ते सुद्धा स्थापनसुद्धा झालं होतं. परंतु त्यानंतर मात्र दिलेली आश्वासने पूर्ण करायची आहेत आणि त्यासाठी प्रयत्न करणार आहोत असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर मात्र अजून शब्दही काढलेला नाही आणि त्यावर बोळा फिरून टाकला आहे. आता मात्र आम्ही शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही अशी ग्वाही देऊन शेतकऱ्यांना पुन्हा तुचकारण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र ही आश्वासन म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कडी अशा प्रकारे झालेल्या आहेत. कारण की महत्त्वाचं म्हणजे की यापूर्वी महाविकास आणि महायुती आघाडी सरकारने कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय घेतला, परंतु राज्यातील राजकीय स्थित्यांतरामुळे कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय अंमलबजावणीच्या पातळीवर बाळगला गेला आणि परिणामी पात्र असूनही लाखो शेतकरी या योजनेपासून जे आहे ते वंचित राहिले आहेत. आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपने जाहीरनाम्यात सातबारा पुरा करण्याचं आश्वासन दिलं, तर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रचार सभेमध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफ करण्याचा शब्द दिला होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशी आशा लागली होती. परंतु प्रत्यक्षात मात्र निवडणुकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रयत्न करूचा जप सुरू केला आहे. आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याला आर्थिक शिस्त लावण्याची गरज जी आहे तर ती व्यक्त केली आहे. आणि या दोन्हीमध्ये शेतकरी कर्जमाफीला राज्य सरकार बगल देत असल्याचा स्पष्ट संदेश आपल्या शेतकरी बांधवांमध्ये पोहोचला आहे. आणि परिणामी राज्यातील चहूबाजूने आर्थिक कोंडीत अडकून पडलेला शेतकरी मात्र आता राज्य सरकारवर संताप व्यक्त करत आहे. परंतु राज्य सरकार मात्र त्याची दखल घ्यायला तयार नाही. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे तर ते मार्च महिन्यामध्ये सुरू होणार आहे आणि या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा जो निर्णय आहे तर तो घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि त्यामुळे दिलेले आश्वासन राज्य सरकारने पाळावं आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला हवी, तरच शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल. अन्यथा सरकारची शब्द म्हणजे शाब्दिक बुडबुडच ठरेल अशा प्रकारचे जे भावना आहेत ते शेतकरी व्यक्त करीत आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे की राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय व्हावा आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशा प्रकारची अपेक्षा जी आहे ते आपले शेतकरी व्यक्त करत आहेत. तर एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. तर जे शेतकरी आपले शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षा आहेत त्यांच्यापर्यंत नक्की ही माहिती शेअर करा. त्यासोबत जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रतीक्षेमध्ये आहेत तर त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे की येत्या सोमवारी म्हणजे की दिनांक 24 फेब्रुवारीला आपल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. त्याबरोबर जे काय धान उत्पादक शेतकऱ्यांचं अनुदान आहे तर ते सुद्धा सोमवारपासून जमा होणार आहे. जवळपास 47 कोटीचं अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात येणार आहे. परंतु जे काही दुष्काळी अनुदान आहे काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी KYC केलं ते सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. पण महत्त्वाचं म्हणजे की जी काही कर्जमाफी आहे किंवा जी आपली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे तर याबाबत मात्र अद्याप कुठलीही अपडेट किंवा कुठलीही माहिती उपलब्ध झालेली नाही किंवा त्या संदर्भात कुठलाही घोषणा करण्यात आलेली नाही. जर या संदर्भात काही माहिती मिळाली तर ती आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.